आयोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। ईडी डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला, निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळले। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात झाला हजर। गोपाल बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला गेला होता घरी। हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती। फलटण आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप, ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। आत्महत्या प्रकरणातील लढाईत काँग्रेस पक्ष कुटुंबियांसोबत। शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी घेतली भेट। 1 तारखेला होणाऱ्या मोर्चा संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। राज ठाकरे ॲक्शन मोडवर, मुंबईतील प्रत्येक शाखा अध्यक्षांना मतदार यादीचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे दिले आदेश। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू। धाराशिवमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपली, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचा राष्ट्रवादीचे नेते भरणेंचा दावा। तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार म्हणत भाजप आमदार राणांचं प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर, कोण आणि कसं उभं राहतं असे इशारे देत अंगावर आलात तर शिंगावर घेऊ म्हणत भाजपा खासदार अशोक चव्हाणांनी मित्र पक्षाला दिला इशारा। यमराजाने GR काढलाय, स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्वांचा हिशोब मगच तिकीट। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला थेट इशारा। अण्णा बनसोडेंनी ते कुणामुळे निवडून आलात ते आधी पाहावं, मग नगरसेवक आमच्याकडे काय येतात ते कळेल। भाजप आमदार उमा खापरे यांचा बनसोडेंवर पलटवार। हिंगोलीत पडलेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान, कापूस भिजून ओला झाल्यानं काळवंड याला सुरुवात। कार्तिक एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू। 9 नोव्हेंबरच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत दर्शन राहणार सुरू। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आता बातम्या विस्ताराने पाहूयात। महिला डॉक्टर संदर्भात आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे। महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला, परंतु डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। तर या आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। रणजित सिंह निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळून लावले। आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न
या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही, पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। दरम्यान याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील प्रतिक्रिया आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झाली असून फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं। ऐकूया। त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल, आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल। प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल